बुधवारी मुंबईमध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। बुधवारी मुंबईत 17.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। उत्तरेमध्ये वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये थंडीची लाट आली आहे। पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे। हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। काल मुंबईमध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। काल मुंबईतलं रात्रीचं सर्वाधिक कमी तापमान जे आहे ते 17.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। सांताक्रूज वेधशाळेकडून हे तापमान जे आहे ते नोंदवण्यात आलेलं आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील थंडी जी आहे ती कमालीची वाढलेली आहे। याला अनेक कारणं आहेत। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईचं तापमानात जी आहे ती सातत्याने घट होताना पाहायला मिळते। त्याचसोबत देशभरामध्ये अनेक ठिकाणी गारपीट आणि हिमवृष्टी होत असल्यामुळे त्याचा फटका देखील मुंबईला बसताना पाहायला मिळत आहे आणि आसपासच्या भागाला पाहायला मिळत आहे। आणि हे थंडीचं वातावरण जे आहे असेच पुढील काही दिवस राहणार असल्याचं अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले। त्यामुळे हवामान विभागाकडून मुंबईकरांना या थंडीच्या काळात अनेक सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। उत्तरेकडील वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईचं तापमान जे आहे ते आता हळूहळू घसरायला लागले आणि काल सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जी आहे गेल्या 4 वर्षांमधली मार्च महिन्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जी आहे ती 17.4 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आलेली आहे। आणि या तापमानाच्या खाली देखील अजून तापमान घसरू शकतं असा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।